बातमी पुण्यातनं आहे। पुणे महानगरपालिकेने आज आपला 5600 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला। पुण्याच्या आयुक्तांनी अर्थसंकल्प सादर केला, परंतु आता या अर्थसंकल्पानंतर पुणेकरांवरती करवाढीची अतिरिक्त करवाढीची कुऱ्हाड कोसळण्याची दाट शक्यता आहे। कारण वेगवेगळ्या ठिकाणी महापालिकेचं घटणारं उत्पन्न लक्षात घेता अर्थसंकल्पात करात वाढ सुचवण्यात आली आहे। सर्वसाधारण करामध्ये 12% तर पाणीपट्टीत तब्बल 15%ची वाढ सुचवली जाते। आधी जकात रद्द झाल्यामुळे आणि आता जीएसटीमुळे एलबीटीचं उत्पन्न सुद्धा घटणार आहे, त्यामुळे ही वाढ सुचवल्याचं आयुक्त कुणाल कुमार यांनी म्हटलंय। आता हे बजेट स्थायी समितीच्या अध्यक्षांकडे जाईल। पुणे महानगरपालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतरचं हे पहिलं बजेट असल्यानं करवाढ कायम ठेवली जाते की कराचा बोजा कमी केला जातो, याकडे पुणेकरांचं लक्ष आहे। तर पुणे महानगरपालिकेने 5600 कोटींचा अर्थसंकल्प आज सादर केलेला आहे आणि अर्थसंकल्पात करवाढ सुचवण्यात आलेली आहे। जेव्हा स्थायी समितीकडे हे बजेट मंजुरीसाठी जाईल तेव्हा स्थायी समिती काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। आणि खरं तर कर प्रणाली सोपी होण्यासाठी केंद्र सरकारनं जीएसटीची तयारी केलेली आहे। जीएसटी लागू झाल्यावर त्याचे आपल्या दैनंदिन व्यवहारावरती काय परिणाम होतील हे पाहणं महत्त्वाचं आहे। जीएसटीच्या आधी हॉटेलचं बिल 1340 रुपये जर का असेल तर वॅट त्यामध्ये 184 रुपये, सेवा कर 82 रुपये, कृषी कल्याण सेस 3 रुपये आणि स्वच्छ भारताचा सेस 3 रुपये असं एकूण 1612 रुपयांचं बिल येतं। तर जीएसटी नंतर हे चित्र कसं असेल? हॉटेलचं बिल 1340 रुपये आणि जीएसटी 18% लागेल, म्हणजे एकूण 265 रुपये, तर 1605 रुपयांचं बिल येणं अपेक्षित आहे जीएसटी नंतर। हॉटेलच्या बिलावरती 7 रुपयांचा फायदा होईल। फोन बिल एकंदरीत कसं असेल? जीएसटी आधी फोनचं महिन्याचं बिल 945 रुपये आपण पकडलं, त्यामध्ये 14% सेवा कर 132 रुपये, स्वच्छ भारताचा सेस 5 रुपये, कृषी कल्याण सेस 5 रुपये, म्हणजे 1087 रुपये। तर जीएसटी नंतर फोनचं महिन्याचं बिल 945 रुपये, 18% जीएसटी नुसार 170 रुपये, म्हणजे 1115 रुपये। मोबाईल फोनच्या बिलात 28 रुपयांची वाढ होणार आहे। तर जीएसटी नंतर आणि जीएसटी आधी एकंदरीत कसा फरक आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये पडणार आहे हे आपण या दोन उदाहरणांच्या माध्यमातून पाहिलंय।